नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे मुंबईच्या स्टेशनवर CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। हे बिल्डिंग बनवलेलं आहे 1878-77च्या काळात। बिल्डिंग खूप भारी आहे दिसायला, समोरचं व्ह्यू पण खूप भारी आहे। हे पहा, ह्यातनं असं वाटतं की सर्व प्राणी असं बाहेर डोकावतात। इथं बिल्डिंग बघा, एकदम भारी नक्षीकाम केलेलं आहे। मी दाखवा म्हणलं, बघा मीच इथं आलेला आहे, दुसरा व्हिडिओ काढून टाकत नाही मला। मग हे बघा, इकडनं एक रस्ता जात आहे, ते मरीन ड्राईव्हला जातं आहे, इकडनं जातं आहे वानखेडे स्टेडियमला जातं आहे। मग इथं एक माणूस दिसला मला, याने बस थांबून काळा पडला होता उन्हामुळं। मग नंतर आतमधलं दाखवा म्हणलं, आतमध्ये पण बघा एक एक प्राणी कसं बघते ती। मग एकदम आतमध्ये गेलो जरा, मग तिथं काय मोठे फॅन होते, जाऊ सोड म्हणलं, जरा थंड पिलं, थंड झालो। मग आत गेलो, हे दुसऱ्या साईडनं दिसलं मला, ह्या साईडनं त्या साईडला जायचं होतं मला। प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे मित्रांनो, 18-20 प्लॅटफॉर्म आहेत त्याला। मग हे बघितलो, स्पायडरमॅनचं जाळं आहे, असं कसं फिरायला लागलं। मग वेगळंच काहीतरी दिसलं, मी आतमध्ये गेलो, हे आमची ट्रेन भेटली बाबा। मग मी गेलो या ट्रेनमध्ये। ट्रेन तर भारी होतं, पण आम्हाला जाऊ दिलं नाही। आधी साफसफाई चालू होती, नंतर आम्ही गेलो। मग हुडकत बसलो, माझं कोच सापडीच नाही। अर्धा किलोमीटर गेलो, मग माझं कोच सापडलं मित्रांनो। हुडकल्यानंतर मग माझं कोच दिसलं मला। ओ माय गॉड, भेटलं शेवटी। मग मी गेलो आतमध्ये गेल्यावर बघितलो, एकदम थंड वातावरण होतं। दरवाजा पण आपोआप उघडणार, पैसे दिले की सगळं आपोआप होत असतं मित्रांनो, हे वाटलं मला। मग मी आतमध्ये गेलो, डायनिंग टेबल माझ्यासाठी, हो नको मला जेवण नको। मग त्यांनी म्हणले, नाही हो तुम्हाला जेवण सगळंच देणार। आतमध्ये थंडी भारी होती, एकदम AC कोच होतं ना ते, त्यामुळं पैसे दिले की तुम्हाला सगळंच भेटतं मित्रांनो, हे तुम्हाला सांगायचं। हे काय इथं ग्लास आहे का नाही बघा म्हणलो। ओ माय गॉड, दिसलं ग्लास होतं, पण एवढं भारी होतं। मग तिथं बसलो, तो बसल्या आलं पाणी, पाणी घ्या, न्यूजपेपर घ्या, सगळं दिले बाबा। मला असं वाटलं तर हे काय, कुठं आलो मी, जाऊ सोड। तेवढा विचार करण्यात आमची रेल्वे निघाली आमच्या डेस्टिनेशनकडं, म्हणजे सोलापूरकडं। मी सोलापूरला जात असतो रेल्वेने, आणि पुणे मुंबईला पण जात असतो। मग विचार केलो, एवढं पैसे दिल्यावर एवढं भेटायला लागलं आहे, हिची आईचं अजून कमवलं तर किती भेटेल, मग सगळं हातातच भेटेल की। मग तिथून निघत होतो, निघता मुंबईच्या साईडला तुम्हाला सर्व डोंगर ते दिसतील। मग हे आम्ही जात होतो, पहिला बोगदा लागल्यावर पूर्ण अंधारकट। मग आतमध्ये लाईट होतं म्हणून बरं झालं, नाही तर सगळेजण काय तर करत बसले असते। हे बघा, पूल दिसला, पहिला पूल दिसला, एकदम जुना होता। सर्व काही एकदम भारी दिसत होतं। त्यात आम्ही एकानंतर एक बोगदे येत होते। त्यानंतर समोर बघतो, काय हे काय चाललंय, झूम करून बघितलं तर अजून एक ट्रेन होती दुसऱ्या साईडने येणारी। हे बघा, असल्या बोगद्यातनं आमची रेल्वे आता जाणार होती। तेच म्हणलं तुम्हाला दाखवा म्हणलं, बोगदा कसला असतं बघितलं का नाही म्हणलं, असं म्हणलं। मग तिथं म्हणत आमचं दुसरं स्टॉप आलं माझं सोलापूरचं। मग हे बघा दाखवलं, इथं सोलापूर आलं मित्रा, उतरा आता, लय झालं, 1000 रुपयात किती फिरतो म्हणलं। मग उतरवले, बघा आमची रेल्वे एकदम भारी दिसत होती। मग मी इकडून निघालो, सोलापूरवरून आलो बाहेर। आणि धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या वेळेस।